पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 तर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली लिस्ट आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या लिस्टचा कटअप किती जाणार आहे कॅटेगरीनुसार एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा कोणकोणत्या डिव्हिजनचा कटअप कमी जाणार आहे आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा कटअप किती जाणार आहे कोणकोणत्या डिव्हिजनचा जास्त जाणार आहे तर याबद्दल सुद्धा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कटअप किती जाणार आहे कॅटेगरीनुसार अहमदनगर डिव्हिजन अकोला डिव्हिजन अमरावती डिव्हिजन संभाजी महाराजनगर डिव्हिजन बारामती बीड भुसावळ बुलढाणा चंद्रपूर धुळे गोवा जळगाव कराड कोल्हापूर मालेगाव मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट मुंबई सिटी नागपूर सिटी नागपूर मुफसूल नांदेड नाशिक नवी मुंबई उस्मानाबाद पालघर पंढरपूर परभणी पुणे सिटी वेस्ट पुणे मुफसूल रायगड रत्नागिरी मिरज भुसावळ सांगली सातारा श्रीरामपूर सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा यवतमाळ ह्या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कटअप किती जाणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा सेफ झोन काय असणार आहे दुसऱ्या लिस्टचा याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहिल्या लिस्टमध्ये जे आपण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये तर तुम्हाला जे या ठिकाणी खसून जायचं नाही, संयम तुम्हाला ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये एकच लिस्ट लागत नाही तर यामध्ये जवळपास 6 ते 7 लिस्ट लागते। एक लक्षात ठेवा, पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, दुसऱ्यामध्ये झालं, तिसऱ्यामध्ये झालं, चौथ्या लिस्टमध्ये झालं, पाचव्या लिस्टमध्ये झालं, 6व्या लिस्टमध्ये झालं तर नक्की 7व्या लिस्टमध्ये तो होणार आहे। जसजशा लिस्ट लागणार आहे तसतसा कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी कोणकोणत्या डिव्हिजनचा कटअप किती जाणार आहे याबद्दल सांगून देतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या लिस्टचा कटअप या ठिकाणी किती जाणार आहे याबद्दल। ठीक आहे, तर मी एवढे जे तुम्हाला डिव्हिजन वाचून दाखवून दिले तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा कोणकोणत्या डिव्हिजनचा कटअप किती जाणार आहे तर ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर रत्नागिरी जिल्हा झाला, रत्नागिरी डिव्हिजन, रायगड डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, यवतमाळ डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, कराड डिव्हिजन, मिरज डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, सिंधुदुर्ग डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, श्रीरामपूर डिव्हिजन। तर हे एवढे जे डिव्हिजन आहे तर हे सर्व डिव्हिजन सोडून बाकीचे जेवढे पण डिव्हिजन आहे तर त्या डिव्हिजनचा कटअप किती जाणार आहे तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 96 ते 98च्या दरम्यान या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कटअप जाणार आहे आणि एससी कॅटेगरीचा जो कटअप जाणार आहे 94 ते 98च्या दरम्यान या ठिकाणी कटअप जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कटअप जाणार आहे 96 ते 98च्या दरम्यान या ठिकाणी मार्क असेल तर फायनल सिलेक्शन आपलं होणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटअप आहे तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 94 ते 98च्या दरम्यान तुम्हाला मार्क असेल बाकीच्या डिव्हिजन मध्ये तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। एसटी कॅटेगरीचा जो कटअप आहे तर एसटी कॅटेगरीचा कटअप 94 ते 98च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर तुमचं फायनल या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 92 ते 96च्या दरम्यान असेल तर तुम्हाला फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर एवढे जर मार्क असेल तर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर आता कोणकोणत्या डिव्हिजनचा कटअप कमी जाणार आहे तर चंद्रपूर डिव्हिजन आहे, तर चंद्रपूर डिव्हिजनचा जो कटअप आहे ओपन कॅटेगरीचा हा 94 ते 98च्या दरम्यान तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर जे चंद्रपूर डिव्हिजन मध्ये एससी कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 93 ते 97च्या आसपास या ठिकाणी कटअप जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा कटअप 93 ते 97च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92 ते 97च्या दरम्यान या ठिकाणी कटअप जाणार आहे। एसटी कॅटेगरीचा कटअप 92 ते 97च्या दरम्यान कटअप जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजनचा। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कटअप आहे चंद्रपूर डिव्हिजनचा तर जवळपास तुम्हाला 90 85 94 जरी असेल याच्या आसपास असेल तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे। त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आहे, तर रत्नागिरी डिव्हिजन मध्ये 94 जागा, रत्नागिरी डिव्हिजनचा जो कटअप आहे ओपन कॅटेगरीचा 94 ते 98च्या दरम्यान, एससी कॅटेगरीचा 93 ते 96च्या दरम्यान जाणार आहे, ओबीसी कॅटेगरीचा 93 ते 97च्या दरम्यान जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 91 ते 95च्या दरम्यान जाणार आहे, एसटी कॅटेगरीचा जवळपास 91 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा कटअप जवळपास 85 ते 90च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी रायगड डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर रायगड डिव्हिजनचा जो कटअप आहे रायगड डिव्हिजन त्याचबरोबर कराड डिव्हिजन तर ह्या दोन डिव्हिजनचा जो कटअप आहे
तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 94 ते 98च्या दरम्यान जाणार आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 94 ते 97च्या दरम्यान जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 94 ते 97च्या दरम्यान जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 93 ते 97च्या दरम्यान जाणार आहे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 93 ते 97च्या दरम्यान जाणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी जवळपास 90 ते 95च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी वर्धा डिव्हिजन आहे, त्याचबरोबर गोवा डिव्हिजन आहे। वर्धा डिव्हिजन झालं, गोवा डिव्हिजन झालं आणि मीरठ डिव्हिजन, तर हे 3 डिव्हिजन आहे। तर ह्या 3 डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तर पहा ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 94 ते 98च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 93 ते 97च्या दरम्यान असेल तर सिलेक्शन होणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 93 ते 96च्या दरम्यान असेल तर सिलेक्शन होणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 92 ते 97च्या दरम्यान या ठिकाणी फायनल सिलेक्शन आपलं होणार आहे। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 92 ते 95च्या आसपास या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 90-85 पर्यंत किंवा 95 पर्यंत या ठिकाणी होऊन जाणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जे पालघर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजन आणि सिंधुदुर्ग डिव्हिजनचा जो कट ऑफ हा थोडा कमी जाणार आहे। तर पहा ओपन कॅटेगरीचे असाल तर 93 ते 96च्या दरम्यान या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 92 ते 95च्या दरम्यान सिलेक्शन होणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 96च्या दरम्यान असेल तर सिलेक्शन होणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास 92 ते 95च्या दरम्यान असेल तर सिलेक्शन होणार आहे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 92 ते 95च्या दरम्यान मार्क असेल तर सिलेक्शन होणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 90 ते 93च्या दरम्यान असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे। 85 जरी असेल तर सिलेक्शन या ठिकाणी होण्याची दाट शक्यता। ठीक आहे, त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे, त्याचबरोबर श्रीरामपूर डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे तर पहा ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 95 ते 98च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे भुसावळ डिव्हिजन आणि श्रीरामपूर डिव्हिजनचा। ठीक आहे, त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा जर तुम्ही असाल तर एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे जवळपास 94 ते 97च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 ते 94, 95 ते 97 पर्यंत असाल तर सिलेक्शन होऊन जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये तुम्हाला 93, 94 ते 97च्या दरम्यान असेल तर फायनल सिलेक्शन पर्यंत पोहोचणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 93 ते 96च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर फायनल सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होऊ शकते। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीमध्ये जवळपास 88 ते 93च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे। ठीक आहे, तर एवढाच या ठिकाणी सेफ झोन आहे। तर हे काही डिव्हिजन आहे की या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे। तर पहा यामध्ये पहा जे कट ऑफ कमी जाणारे जे डिव्हिजन आहे तर रत्नागिरी डिव्हिजन आहे, त्याचबरोबर रायगड झालं, चंद्रपूर, यवतमाळ ह्या डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे। त्याचबरोबर ज्या वर्धा डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, गोवा डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, कराड डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, मिरजमध्ये सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, पालघर डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, भुसावळमध्ये सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे आणि श्रीरामपूरमध्ये सुद्धा थोडाफार या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी कमी जाण्याची दाट शक्यता। तर एवढाच या ठिकाणी सेफ झोन असणार आहे। तर नक्की एवढा या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकते दुसऱ्या लिस्टचा। ठीक आहे, आणि दुसऱ्या लिस्ट नंतर तिसरी सुद्धा लिस्ट या ठिकाणी येणार आहे। तिसऱ्या लिस्टचा जो कट ऑफ हा दुसऱ्या लिस्टपेक्षा या ठिकाणी कमी जाणार आहे। ठीक आहे, आणि सर्वात कमी जो कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असेल तर सर्वात कमी कट ऑफ जाणार आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 80 मार्क असेल तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या डिव्हिजनमध्ये होऊन जाणार आहे। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।